नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. सज्जन हो, मी सुभाष येणारी आणि माझा मित्र बाबासाहेब मेमाने महाराज, आम्ही दोघांनी मिळून 21 नोव्हेंबर 2025 रोजी महानर्मदा पायी परिक्रमा सुरू केली आणि ती परिक्रमा आम्ही 15 फेब्रुवारी 2026 रोजी पूर्ण केली. आम्हाला परिक्रमेसाठी साधारण 87 दिवस लागले. आम्ही महानर्मदा पायी परिक्रमा करत असताना आम्हाला खूप आनंद होत होता आणि मनी खूप प्रसन्न व्हायचे. महानर्मदा पायी परिक्रमा करत असताना आम्हाला भूक लागायच्या आधी जेवण मिळालं, तहान लागायच्या आधी पाणी मिळालं आणि मनातील सर्व इच्छा त्रिभुवन पावनी महानर्मदा माईने आमच्या पूर्ण केल्या. महानर्मदा पायी परिक्रमा करत असताना आम्हाला जे अल्पसं ज्ञान प्राप्त झालं ते आता मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. सज्जन हो, नर्मदा पुराणमध्ये असं सांगितलं आहे, जगातील ह्या विश्वातील पहिली परिक्रमा मार्कंडे ऋषींनी केली. त्यांना साधारण 27 वर्ष लागले. महानर्मदा मैयाला 198 उपनद्या आहेत, त्यासुद्धा मार्कंड ऋषींनी पार केल्या नाहीत. त्यामुळे प्रसन्न होऊन महानर्मदा मैयाने मार्कंड ऋषींना अमर केलं. महानर्मदा मैया प्रकट होऊन आतापर्यंत 4.5 करोड वर्ष झाली. आजपर्यंत महानर्मदा मैया ह्या विश्वाच्या कल्याणासाठी अखंड वाहत आहे. मी आपणा सर्वांना हात जोडून विनंती करत आहे, सज्जन हो, तुम्ही सुद्धा जीवनात एकदा नर्मदा पायी परिक्रमा जरूर करा. नाही पायी परिक्रमा जर करणं शक्य झालं तर कमीत कमी महानर्मदा कथा सकाळ संध्याकाळ वेळ मिळेल त्या टायमाला श्रवण करा, ही आपणाला विनंती आहे. हा संसार फार कठीण आहे, यातून पार होण्यासाठी महानर्मदा मैयाची कथा ऐका, परिक्रमा करा, ही माझी सर्वांना विनंती आहे. नर्मदा पायी परिक्रमा करता असताना आम्हाला जे अल्पसं ज्ञान झालं ते आता मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. महानर्मदा मैयाच्या तटावर 60 करोड इतके तीर्थ आहेत. महानर्मदा मैयाच्या तटावर ओंकारेश्वर या ठिकाणी 1 करोड रुद्र गुप्त रूपाने वास्तव्य करतात. महानर्मदा मैयाच्या तटावर अमरकंटक येथे या ठिकाणी मैयाचा उगम स्थान आहे. या ठिकाणी आज बी महानर्मदा कथा गुप्त रूपाने चालू आहे. भगवान शंकर वायुदेवताला ती कथा सांगत आहे. आपण सुद्धा महानर्मदा कथा सर्वांनी ऐका आणि आपल्या जीवनाचं सार्थक करा. मार्कंड ऋषी धर्मराजाला सांगतात, हे राजन, आतापर्यंत 7 कल्प मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहेत. कल्प म्हणजे प्रलय म्हणजे अख्खी सृष्टी जळून खाक होते, परंतु महानर्मदा मैया त्या प्रलय काळातसुद्धा अखंड वाहत आहे. आणि शेवट महानर्मदा मैया शिवलिंगाची पूजा करत असते. तिच्याबरोबर 9 तिच्या सेविका असतात. सज्जन हो, महानर्मदा मैयानी प्रसन्न होऊन मार्कंड ऋषींना अमर होण्याचं वरदान दिलं आहे. पाताळ लोकातील पाताळ देवता महानर्मदा मैयाचं दर्शन आणि स्नान करण्यासाठी येतात. आपण जर श्रद्धेने महानर्मदा पायी परिक्रमा नर्मदे हर या स्वरामध्ये प्रत्येक पावलाला जर उच्चारण करत केली तर आपल्याला मोक्ष मिळतो आणि महानर्मदा पायी परिक्रमा करणाऱ्याला 14 भुवन परिक्रमा करण्याचं फळ मिळतं. महानर्मदा मैया परिक्रमा ह्या त्रिभुवनातील सर्व देवता, 28,000 ऋषी, गण, गंधर्व या सर्वांनी मिळून महानर्मदा परिक्रमा केली. भगवान परमात्मा पांडुरंग यांनी सुद्धा महानर्मदा पायी परिक्रमा केली. राधा कृष्ण यांनी सुद्धा महानर्मदा पायी परिक्रमा केली. सज्जन हो, हा संसारातील बंधन तुटण्यासाठी, आपल्याला परमगती मिळण्यासाठी महानर्मदा पायी परिक्रमा आपण जरूर केली पाहिजे.